श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आता सांगणार आहे की जो आपण नैवेद्य अर्पण केलेला असतो आपल्या गुरु महाराजांना, तर ते काय करायचं, 10-15 मिनिटं तिथं राहू द्यायचं. नंतर सगळे घरातल्या लोकांना जर तुम्ही तो नैवेद्य दिला तर तुम्हाला नक्कीच अनुभव याचा येईल. आणि दुसरं कारण असं आहे, म्हणजे रोज जर आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम पठण म्हणजे वाचलं जाते किंवा ऐकलं जाते किंवा सकाळच्या वेळेस आपल्या मोबाईलमध्ये लावून जर आपण ऐकलं तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते, आपलं घर सुख शांतीने नक्कीच भरतं. आणि दुसरं कारण असं आहे, दर गुरुवारच्या दिवशी तुम्ही जर दत्त मंदिरात जाऊन गुळ आणि फुटाणे अर्पण केले तर तुम्हाला म्हणजे गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमचा गुरु बलवान होतो. आणि तिसरं कारण असं आहे, दर गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही पिवळ्या कलरचं म्हणजे जे वस्त्र आहे ते परिधान केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नांदते. तिसरं कारण असं आहे, दर गुरुवारच्या दिवशी तुम्ही गाईला सुद्धा चारा खाऊ घाला. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.